नमस्कार, मी नताशा चव्हाण. मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. काँग्रेस पक्षाचे माजी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेवक गंगाधरपंत कुचन यांचे आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने सोलापूरच्या राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पद्मानगर येथे निवासस्थानी जाऊन दिवंगत गंगाधरपंत कुचन यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी कुचन कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत दुःखात सहभागी असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, गंगाधरपंत कुचन साहेबांनी अनेक वर्ष सोलापूरची निष्ठेने सेवा केली आणि शहराचे नाव राज्यभर प्रतिष्ठित केले. सहकार क्षेत्र, हातमाग उद्योग, टेक्स्टाईल क्षेत्र तसेच सोलापूरच्या पूर्व भागाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान राहिले. वयाच्या 92व्या वर्षी ते आपल्यातून निघून गेले तरी त्यांचे कार्य आणि विचार कायम स्मरणात राहतील. सोलापूरकरांना, विशेषतः पूर्व भागातील नागरिकांना त्यांची मोठी उणीव जाणवणार आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीत मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच कामाला सुरुवात करत असे. या वयातही त्यांच्या कणखर आवाज आणि समाजविषयीची तळमळ प्रेरणादायी होती. त्यांच्या आठवणी कायम मनात राहतील. जाता जाता त्यांनी देहदान करून समाजसेवाचा आदर्शच निर्माण केला. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी कार्य करणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझे प्रयत्न कायम राहतील, अशा शब्दात खासदार प्रणिती शिंदे यांनी दिवंगत गंगाधरपंत कुचन यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आज माजी खासदार कुचन साहेब हे आपल्या सगळ्यांमधून निघून गेलेत. अनेक वर्ष सोलापूरची सेवा केली आणि सोलापूरचं नाव प्रतिष्ठित केलं. टेक्स्टाईलमध्ये असेल, सोलापूरचा पूर्व भाग असेल, ह्या क्षेत्राच्या विकासात कुचन साहेबांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन होतं. वयाच्या 92 वर्षी ते आपल्याला सोडून गेले, चांगले झाले आणि आज त्यांची पूर्व भागात खास करून उणीव खूप मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. माझ्या प्रत्येक इलेक्शनमध्ये मी त्यांचा आशीर्वाद घेऊनच कामाला लागायची आणि एकदम धडधाकट असायचे ते. आवाज एकदम कणखर आणि त्यांच्या आठवणी नेहमीच राहतील आणि जाता जाता पण ते देहदान करून गेले आणि शेवटपर्यंत समाजाची सेवा हे त्यांचं ध्येय राहिलं. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सहकार क्षेत्रात त्यांचं फार मोठं योगदान आहे. ज्यावेळी परभागाचं विकास तर त्यांच्या स्मृती जतन करण्याची आवश्यकता एक खासदार या नात्याने काय बोलतात काय? नक्कीच ते देखील खासदार राहिले सोलापूरच्या आणि त्यांची जी स्वप्न होती ती पूर्ण करणं किंवा सहकार क्षेत्रात असेल, वस्त्रोद्योग असेल, टेक्स्टाईल असेल, ती सगळी क्षेत्र मजबूत करणं हे आमचं कर्तव्य आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करणं, त्याच पद्धतीत आम्ही काम करत. ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.